सगळ्याच गाठी कॅन्सरच्या असतील हे डोक्यातलं का? आपल्या मनात पहिली शंका येते, गाठ कुठं जरी दिसली किंवा लागली हाताला, कॅन्सर असेल का? म्हणजे आता आपण गेलो तिथंच आपण 80% खचलो जातो आणि बाकीचं आहे ते मग रिपोर्ट मध्ये खचलो जातो. म्हणून शक्यतो रिपोर्टच्या मागेच लागू नका. तुमचं शरीर तुम्हाला सांगेल तेव्हा आहे. ते मशीन योग्य असते, बरोबर सांगते, पण तुमच्या शरीराची कॅपॅसिटी बघा. 250 शुगर आहे पण त्रास काहीच नाही. म्हणजे तुमच्या शरीराची कॅपॅसिटी आहे होती 250 शुगर पेलवण्याची. ज्यावेळेस त्रास होईल तेव्हा बघू ना. त्रासच नाही, 250 आहे 500 झाली तरी एकेकाला काही त्रास नसतो. मग कशाला औषधं खायची? जेव्हा त्रास होईल तेव्हा बघायचं. जेव्हा लक्षण दिसायला लागतील तेव्हा बघायचं काय असेल. लक्षणं नाहीत तोपर्यंत काही मान्य करायचं नाही. तपासण्याच करू नका, ते लय डोक्यात राहते. आणि तुम्हाला सांगतो, आजार डोक्यातून काढा, शरीरातून काढायसाठी टोटल संजीवनी आहे. त्यामुळे बिंदास राहा. आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी, हे लक्षात ठेवायचं. हसत खेळत राहायचं, आयुष्य परत नाही. तर कॅन्सर पासून वाचायचं असेल तुम्हाला सांगतो, विनंती आहे की नैसर्गिक जीवन जगा, नैसर्गिक अन्न खा, कमी जेवा चालतंय पण नैसर्गिक खावा, ऑर्गॅनिक खावा. की केमिकल फवारणी केलेलं औषध खाऊन हल्ली कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं. पूर्वी माझ्याकडे 100त 3, 4 पर्यंत 5 पर्यंत पेशंट असायचे. आता बघितलं तर 100त 20 ते 30 पेशंट कॅन्सरचे. म्हणजे 20 ते 30% वरती कॅन्सर आलाय माझ्या इथं कॅल्क्युलेशननुसार. 20 ते 30% लोकांवरती. आणि मागे पेपरला बातमी होती की 2025 पर्यंत 87% लोक कॅन्सरग्रस्त असतील. 87% लोक कॅन्सरग्रस्त असू शकतील असं पेपरला बातमी होती आपल्या इथल्या पुण्यातल्या. आपण त्यात जमा व्हायचं का? इच्छा आहे का कोणाला? प्रत्येकाला वाटतंय मला काय व्हायला नको, माझ्या कुटुंबाला काय व्हायला नको, वाटतंय ना. मग त्यासाठी नैसर्गिक इलाज करायचे, नैसर्गिक राहायचं, नैसर्गिक ऑर्गॅनिक खावा तुम्ही. आणि थोडेसे घरगुती उपाय करायचे, योगा करायचा सगळ्यात महत्वाचं. साईड इफेक्ट वाली औषधं खायची नाहीत, आयुर्वेद खायचा. जे काही घ्यायचं खायचं ते आयुर्वेदिक खायचं. साईड इफेक्ट वाले काय करायचं नाही, घरगुती उपाय करायचे. आणि सगळ्यात महत्वाचं योगा करा, व्यायाम करा, चाला भरपूर. शरीर एवढं मजबूत व्हायला पाहिजे चालून, व्यायाम करून, योगा करून. जिम मध्ये जाऊन कुतला तास म्हणजे केलं म्हणजे ते व्यायाम झाला असं नाही. नाहीतर बरेच लोक काय दंड असले पण काय करायचं, याला मूळ व्याधीचा त्रास. काय उपयोग आहे? वजन उचलून उचलून चाला की भरपूर चालायला पाहिजे. नाही खरं आहे ताई, माझ्याकडे बिल्डर लोक येतात, साहेब इकडं स्ट्रॉंग आहे, तिकडं कमकुवत आहे, काय करायचं? परिस्थिती आजची. म्हणून फार जिमला जाऊन आपण पैसे घालून बॉडी बिल्डिंग केलं म्हणजे ते ठराविक लोकांना सूट होतं बघा, सगळ्यांना सूट होतं. नाही तर सगळेच बिल्डर आले असते ना असं करत. तर हे लक्षात ठेवा. म्हणून विनंती आहे की भरपूर चालायचं, भरपूर योगा करा तुम्ही. सूर्यनमस्कार कमी घालायचे, जास्त घालायचे नाही, कारण ऊर्जा जास्त तयार होते. तेवढी खर्च करण्यासारखी आपली कॅपॅसिटी नसते. आणि खर्च करायला जमत असेल तर घालायचे, नाहीतर योगा करा किरकोळ, चाला भरपूर. दर 2 तासांनी थोडं 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 खात राहिलं पाहिजे. हे आपल्या आयुर्वेदानं सांगितलेलं आहे, आपल्या निसर्गानं सांगितलेलं आहे, नॅचरोपॅथीने सांगितलेलं आहे. दर 2 तासांनी. पोटाला खूप ताण पडेल एवढं कधी खायचं नाही. पोटाला ताण पडेल एवढं आणि कमी पडेल असंही जेवायचं नाही. योग्य 1 ढेकर यायच्या अगोदर थांबायचं नाही, दुसरा ढेकर आला की तिथनं पुढे जेवायचं. तेवढ्यात आपल्याला समजलं पाहिजे. शरीराची गरजही असते. शरीर सगळ्या गोष्टीचे सिग्नल देतं आपल्याला. बेल असते, पहिला कप्पा भरला की हो, दुसरा भरला की हो, बर नाही तिथनं पण एवढी शिल्लक आहे खाऊ काय? मात्र झालं टाकून द्या, चालतंय. शरीराचं मात्र करू नका. आणि खातानाच कमी करा, करताना कमी करा, खाताना कमी खावा. नाहीतर माता भगिनींचं असं असतं की शिल्लक राहिले एवढंच कुठे ठेवू, तेवढंच आणि दाबायचं जातो. काय उपयोग? महाप्रसादाला गेलो की ढीग भरतात आणि म्हणायचं काय काय वाढते चांगलेच नव्हते काय ना, काय आलेच नाहीत माझ्याकडे. आता एवढा भात खाल्लाच आणि काय खाणार आहे? असं नाही. लाडू नाही, गोड 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 गोड. शुगरवालं सुद्धा तसं म्हणते, तिथं चालते लाडू, सगळं प्रसादाचा आहे म्हणते लाडू, गोड लाडू चालते तिथे, शंका नसते मला. घरात खाताना पण शंका घेऊन नका. तर ठीक आहे, चला मी बोलत बसतो, खूप दिवसभर बोलू शकतो, पण ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. नैसर्गिक जीवन जगायचं, आयुष्य सुंदर आहे, अजून सुंदर करायचं. घरगुती उपायांमध्ये तुम्ही जर बघितलं तर हरभऱ्याच्या डाळीवडी हळदीची गोळी करायची, नैसर्गिक हळद ती जिभेवरती ठेवायची, कोमट पाण्यामध्ये गिळायची.
हळद जखमेवर टाकल्यानंतर जखम बरी होते माहिती आहे ना? नाही का? हात आपल्या पोटात गेल्यानंतर अल्सर असेल, अमुक असेल, तमुक असेल किंवा सगळ्या बॉडीमध्ये ते स्प्रेड होते. आतून जर समजा तुम्हाला जर ऑटोमॅटिक जर त्याचं जर मेडिसिन मिळालं तर वरून काय होईल का? एखादा जंतू आत गेला तर मरून जाईल, सगळ्या गोष्टी होईल. कारण हे विषाणू आपल्या बॉडीमध्ये जाऊ नये याच्यासाठी थोडेसे प्रयत्न करायचे. निरगुडीच्या पानांचा पाव चमचापेक्षा कमी, चमचा छोटा गेला तर फळी घेऊन येतात ना. आम्ही बघितले एक बाई फळीच घेऊन आल्या होत्या, ते चमचा काय तर ते छोटा चमचा काय टेबल स्पून त्यातल्या पाव चमच्यापेक्षाही कमी निरगुडीच्या पानांचा रस प्यायचा आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचे. असे घरगुती उपाय बरेच करत चला आणि वर्षातून एकदा तरी बॉडी सर्व्हिसिंग करा. 50,000ची गाडी घेते, महिन्याला नेते, मिस्त्रीकडनं सर्व्हिसिंग करून आणते आणि हे अनमोल आहे. ह्याचं सर्व्हिसिंग करत नाही, वर्षातनं एकदा करावं लागतं. हाय का कोण करतंय का? मला वाटतं तुम्ही हात वर केला वाटतं, तिने असं केलं. कडुलिंबाचं तेलाचं हे लावायचं, कडुलिंबाचं तेल करून डोक्याला लावायचं, असं खास सुटत नाही. आता हल्ली वा वगैरे हे प्रकरण बंद झालेलं आहे. ढेकणं वा नाहीतर पूर्वी फार असायचं, प्रत्येक घरात ढेकणं असायची, वा असायचे. आता उंदर आहे, आता उंदरांचा जमाना आहे. तर लक्षात घ्या की हे बॉडी सर्व्हिसिंग करायची 3 प्रकारे करू शकतो. पहिला प्रकार आहे पंचकर्मा सेंटरमध्ये जाऊन वमन बस्ती करा ना, काय हरकत आहे. 14,000 पेक्षा जास्त पैसे घेतात, पण 7 दिवस त्यांच्याकडे थांबून तुम्ही फुल बॉडी सर्व्हिसिंग करून येऊ शकता. एकदा बॉडी सर्व्हिसिंग झाली परत वर्षभर बघायला लागत नाही, तुमची बॉडी स्मूथ मध्ये जाते. सर्दी खोकला ताप वगैरे असले काही प्रकार होत नाही. तोंडात पाणी धरून आंघोळ करायचं दादा, असं सर्दी खोकला ताप ठसका काही येत नाही. डोकेदुखीचा त्रास वगैरे निघून जातो. आंघोळ करताना गरम पाण्यानं आंघोळ करत असणार सगळी, माहिती आहे सगळ्यात रोग झालाय गरम पाण्याचा. गार पाण्यानं आंघोळ करायची पुरुषांनी, म्हणजे पेशन्स राहतात, सगळ्या गोष्टींचा स्टॅमिना टिकून राहतो जर गार पाण्याने आंघोळ केलं. आणि महिला वर्गाने कोमट पाण्यानं आंघोळ करायचं असतं. ते पुरुष मंडळी अंगावर आंबी सोलायची असल्यावर कडक कडक पाण्यानं आंघोळ करतात बरी लोक. डोक्यावर ओतून घ्यायचं, इकडनं रिकाम होते, त्यामुळे ते जातात, कॅल्शियम जळतं ना गरम पाणी ओतल्यानंतर. तर हे लक्षात ठेवायचं. याला सगळ्याला जबाबदार आपणच आहे. तर चला बॉडी सर्व्हिसिंग करा. तुम्ही जर झालं असेल तर इच्छा असेल किंवा पैसे असतील, तुम्ही नक्की तुम्ही एकदा वमन बस्ती हे सगळं करून घ्या. वर्षातून एकदा करायचं. आणि जर नसतील तर घरगुती उपायानं का असं आपण आपली बॉडी सर्व्हिसिंग करावं. 3 दिवस सलग ताक प्यायचं आहे. भूक लागली ताक प्यायचं, ताण लागली ताक प्यायचं, रात्री झोपेत जाग आली तरी ताक प्यायचं. एक जण मला म्हणत होते ताकात ते जिरे मीठ वगैरे काय घालून, तर काय सांगायचं. रवीनं घुसळायचं ताक, वस्त्रगाळ करायचं, 1 ग्लास ताकामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं, असं पातळ ताक करून प्यायचं. एक शाणे इथं मला पुण्यात एखादा फोन आला होता. ठीक आहे 2 ग्लास पाणी घालतो, पण संध्याकाळच्या वेळी जरा औषध घातलं चालतं. मी म्हटलं ते सर्व्हिसिंगच आहे. नाही त्याला होते पाणी चालते, मग पाण्यावर सोडा राहू दे, पाणी घालून पितो. काय सांगायचं पिणाऱ्या माणसाने? काय ताकात घालून पितो म्हणाला, ताकात घालून पण पिल काय? म्हणजे 3 दिवस फक्त ताक प्यायचं, बाकी काहीच चालत नाही म्हणजे. एका दिवस का असणार ते रविवार येतोय मध्ये, एक रविवार माझा गॅप पडतोय. आता काय सांगायचं, पडू दे राजा बॉडीचं सर्व्हिसिंग कर. तर 3 दिवस सलग ताक, भूक लागली ताण लागली ताक प्यायचं, बाकी काही करायचं नाही. आणि विकनेस येतो थोडासा, पण वजन कमी होतं. परत वर्षभर बघा तुम्ही तेजस्वी दिसाल एक छान. आणि अशा पद्धतीने तुम्ही बॉडी सर्व्हिसिंग करून 3 दिवसाचं घ्यायचं. 3 दिवसानंतर वरण भात भाकरी खाऊन तुम्ही पुढं आठवड्यानं रेग्युलर तुमचं घेऊ शकता. त्यानं बॉडी सर्व्हिसिंग होते. आणि हे जर समजा सगळ्यांना जमतच नसेल तर सुजीवने लिक्विड म्हणून आहे, तर ते तुम्ही घेऊ शकता. सुजीवने लिक्विड घ्यायला सोपं आहे. सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये त्याच्यावरचं एक टोपण मिक्स करायचं, सोबत त्याच्या आम्ही पावडर फ्री देतोय, ती पावडर मिक्स करायची, प्यायचं. चवीसाठी साखर मीठ घातलं तरबत पिल्यासारखं लागतं. 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवसापासून लूज मोशन होत नाही, पण 1 मिनिटाच्याच पोटाचा बद्धकोष्ठता, पोटातली घाण सगळी निघून जाते, पोट कमी व्हायला लागते. बटाट्याची सालड, टोमॅटोची सालड, ब्लॅकेज ब्राउनिश कलरचं मोशन होऊन सगळं ते निघून जाते का. बॉडी फुल सर्व्हिसिंग. 10-12 दिवस आपल्याला लागतात हे घ्यायला. 10-12 दिवसाचा डोस आहे, पण 15 दिवस पुरवते, थोडं चांगलं वाटते. पण ठीक आहे चला, तुम्ही 10 ते 15 दिवसामध्ये तुमची बॉडी सर्व्हिसिंग करून घेऊ शकता. परत वर्षभर मागं वळून बघायची गरज नाही.
आणि त्यातूनही अजून एकदा सांगतो, जर तुम्हाला त्यातूनही हे सगळं करा, बॉडी सर्व्हिसिंग करा. सुजीवनी लिक्विड अवेलेबल आहे, घेऊ शकता, करू शकता बॉडी सर्व्हिसिंग. विनंती करेन की खरंच एकदा करून बघा, मग तुम्हाला लक्षात येईल. आणि अजून सांगतो की हसत खेळत जगा, आनंदी जगा.